नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। ITI इन्स्ट्रक्टर 1457 या भरतीचे एक नवीन न्यूज अपडेट आलेला आहे। ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक नक्की करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, न्यूजपेपरमध्ये आलेले हे एक नवीन अपडेट आहे। पदविका धारक नसेल तर नियुक्ती देणार नाही। क्राफ्ट इन्स्ट्रक्टर शासनाचे मॅटमध्ये निवेदन। शासनातर्फे उत्तर शपथपत्र दाखल करेपर्यंत पदविका धारक नसलेल्या उमेदवारांना क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पदाची नियुक्ती देणार नाही, असे निवेदन मुख्य सादरकर्ता अधिकाऱ्यांनी शासनातर्फे केले। त्यावरून मॅटचे उपाध्यक्ष आणि प्रशासकीय सदस्य यांनी शासनाला उत्तर दाखल करण्यासाठी 22 फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला आहे। या मूळ अर्जावर 22 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे। राज्यातील विविध ITIमध्ये वेगवेगळ्या 48 ट्रेडमध्ये क्राफ्ट इन्स्ट्रक्टरची पदे भरण्यासाठी 17 ऑगस्ट 2022 रोजी जाहिरात देण्यात आली होती। या पदासाठी अभियांत्रिकी पदविकाधारक पात्र असलेल्या जाहिरातीत म्हटले होते, परंतु प्रतिवादींनी काही अभियांत्रिकी पदविकाधारकांना नियुक्त्या दिल्या। याकडे लक्ष वेधत अर्जदारांच्या वकील यांनी निदर्शनास आणून दिले की 1457 पदासाठी जाहिरात दिली असून आतापर्यंत जवळपास 400 जणांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत। जाहिरात केवळ अभियांत्रिकी पदविकाधारकांसाठी दिली होती। अभियांत्रिकी पदविकेनंतर अभियांत्रिकी पदवीधारक या पदासाठी पात्र आहेत, मात्र 12वी नंतर थेट अभियांत्रिकी पदवीधारक प्राप्त नाहीत। त्यामुळे पदविकाधारक नसलेल्यांना या मूळ अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत नियुक्त्या देऊ नये, अशी विनंती केली आहे। आज हिअरिंगमध्ये काय होईल हे तुम्हाला कळेलच। बघा, भरती प्रक्रिया थांबवणे योग्य नाही। सुरू असलेली भरती प्रक्रिया थांबवणे योग्य होणार नाही। कोणाला नियुक्त्या दिल्या असतील तर त्या या मूळ अर्जाच्या निकालाच्या अधीन राहतील, असा आदेश फार तर देता येईल, असे निवेदन करून मुख्य सादरकर्ता अधिकारी यांनी शासनातर्फे उत्तर दाखल करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली। तसेच तुर्तास नियुक्त्या देऊ नयेत असे संबंधित विभागास कळविण्याचे निवेदन केले। त्यावरून न्यायाधिकरणाने वरीलप्रमाणे आदेश दिला। आजच्या हिअरिंगमध्ये काय होईल हे तुम्हाला कळेलच। चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।